देशात वारंवार होत असलेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतर येथे मागील 20 दिवसांपासून देशातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा अनेक पुरस्कार प्राप्त असलेले सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना त्यांचा आवाज दाबण्यासाठी व आंदोलन दडपवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांना सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले। या निषेधार्थ यवतमाळ येथील संविधान चौकात हजारो नागरिकांनी एकत्र जमून सदर घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन केले। संविधान वाली बाबा साहेब वाली वो गांधी वाली लेके रहेंगे हम लेके रहेंगे कुछ भी कर लो। सोनम वांगचुक यांना दिल्लीवरून जंतर मंतरवरून जेव्हा उचललं तर ज्या अमानवीय पद्धतीने त्यांना उचलून पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। सोनम वांगचुक हे देशाचे सायंटिस्ट आहेत। शिक्षणामध्ये त्यांनी विविध प्रयोग केले। या देशाचा संबंध जगात नाव मोठे केलं। मॅगसेसे अवॉर्ड विजेते सोनम वांगचुक यांना जर भारतामध्ये अशा पद्धतीने वागणूक दिलं जात असेल, लोकशाहीचा आवाज दाबला जात असेल, संविधानिक माध्यमातून जो व्यक्ती सत्याग्रह करतो त्याला न्याय दिला जाणार नाही हे जनतेच्या डोक्यामध्ये हसून भरण्याचं काम शासनाला करायचं होतं। त्यामुळे आम्ही शासनाच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात, तानाशाहीच्या विरोधात हे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक दिवस विद्यार्थ्यांचं सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन केलं। सर्व विद्यार्थी संघटना इथे सहभागी झाल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग दर्शवला। आपल्याला एकच डोक्यात ठेवायचं आहे की इथून होणारा कुठलाही गरीब असू दे, कामगार असू दे, कष्टकरी असू दे, मजूरदार असू दे, त्याच्यावर अन्याय होणाऱ्या अन्यायावर आपण बोललं पाहिजे। आपण त्याच्यावर मात केली पाहिजे। आपण घाबरलं नाही पाहिजे। आपण अजिबात घाबरलं नाही पाहिजे। कुठल्याही संस्था असू दे, संघटना असू दे, याच्यामध्ये सामील व्हा। जे आपल्याला सपोर्ट करेल, जे आपल्याला मदत करेल, अर्ध्या रात्री मदत करेल, अशा लोकांच्या संपर्कात राहा। मुलींनी राहा, परंतु जो होणारा अन्याय आहे तो थांबला पाहिजे। आणि तुम्ही बघत आहे मुलींवर अन्याय होत आहे, कोणी माहिती आहे का, लपून खाते, दाबून ठेवता कामा नये। हे तुमच्या गावातल्या प्रत्येक आशांना सांगा, कार्यकर्त्यांना सांगा, तुमचे चांगले जे आहे त्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचू द्या। ही गोष्ट लपून ठेवू नका, कारण यांना काय वाटत आहे, थोडे मोठे कारनामे करून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे बीजेपी सरकारचा, परंतु आपण घाबरता कामा नये। कारण आज आपण घाबरलो तर पुढचं भविष्य आपल्यासाठी बरोबर नाहीये। कारण कोणीही याला बळी पडता कामा नये। त्यासाठी मलाही थोडंसं इथं वाटलं, मी थोडं लेट आले, परंतु नरेंद्र मोदी इस्तीफा दो, नरेंद्र मोदी पूर्ण समाजाच्या विकासाची गंगोत्री शिक्षण आहे। संपूर्ण समाजाला केवळ साक्षर करणं हा काही भारतीय समाज व्यवस्थेचा कर्तव्याचा भाग नाही। दर्जेदार, सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। भारतीय लोकशाहीने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे। लिबर्टी ऑफ एज्युकेशन, लिबर्टी ऑफ राईट, लिबर्टी ऑफ फेथ, या सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणारी जर विचारधारा जन्माला येत असेल तर तिचा निषेध नोंदवणं, तिला नायनाट करणं, नव्हे तिला खऱ्या अर्थाने मातीमोल करणं हे तुमचं सगळ्यांचं काम आहे। सोनम वांगचुक सारखं एक ग्रहस्थ तत्ववेत्ता त्या मुलांच्या परीक्षा लीक होऊ नये, त्यांचं नुकसान होणं म्हणजे उपोषण बसतात। 20 दिवस उपोषण केल्यानंतरही त्याची दखल घेत नाही, त्याला ओढून घेऊन जातात। हे अत्यंत लोकशाहीचा खून करणं सुद्धा आहे। ही लोकशाही बिलकुल मान्य नाही। आम्ही सोनम वांगचुक साहेबांच्या सोबत आहोत, आम्ही भारतीय समाज व्यवस्थेसोबत आहोत। आमचा जाहीर पाठिंबा आहे। वाटेल ती वेळ आली तर चालेल, पण लोकशाहीच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही वाटेल ते बलिदान करायला तयार आहोत।